सीजफायरची घोषणा झाल्यानंतर लगेच काही तासांतच इस्रायलने पुन्हा एकदा लिबनानवर हल्ला केलेला आहे। इस्रायलने 10 मिनिटात जवळजवळ 100हून अधिक लिबनानमधील ठिकाणांवर हल्ले केलेले आहेत, ज्यामध्ये 250 ते 300हून अधिक लोक मारले गेल्याची शक्यता आहे। आतापर्यंत लिबनानवर झालेला हा सर्वात मोठा इस्रायलचा हल्ला आहे। इराणने सीजफायरच्या अटींमध्ये लिबननचाही समावेश व्हावा अशी अट घातली होती आणि लिबननवर कोणताही हल्ला झाला तर आम्ही सीजफायर बंद करणार आणि युद्ध पुन्हा चालू ठेवणार असे सांगितले होते। मित्रांनो, इस्रायलने लिबननचा यामध्ये समावेश करण्यास नकार दिला होता आणि सीजफायरच्या घोषणेनंतर काही तासांतच सर्वात मोठा हल्ला लिबननवर इस्रायलने केलेला आहे। इराणच्या एका ऑइल रिफायनरीवर सुद्धा हल्ला झालेला आहे। त्यामुळे इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद केलेला आहे आणि हे युद्ध असेच पुढे चालू राहील आणि सीजफायरला नकार दिलेला आहे। त्यामुळे येणाऱ्या काही काळात हे युद्ध आणखी भीषण होण्याची शक्यता आहे। आणखी मोठ्या प्रमाणावर हे देश एकमेकांवर हल्ले करण्याची शक्यता आहे। मित्रांनो, जगभरातील अनेक देशांनी लिबननवर झालेल्या इस्रायलच्या या हल्ल्याची निंदा केलेली आहे, पण इस्रायलने हे सीजफायरचे नियम आमच्यावर लागू होत नाहीत असे म्हटलेले आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात हे युद्ध आणखीनच भीषण होण्याची शक्यता आहे। तुम्हाला या विषयावर काय वाटते हे कमेंट्स करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।